जागू मैं सारी रैना बलमा। क्या बात है, किशोरी त्यांनी गायलंय ना रे? प्रभात रे ते सोड, बेंदेची बिनागान शोनाबो तुम्हार कोणी गायलंय सांग? अहो सर, ते मी काय आणि तुमची ती शिष्या काय अख्ख्या जगात 7 जन्मात कोणी सांगू शकणार नाही. केऊ, केऊ कुठे आहेस तू? केऊ लवकर बाहेर ये. केऊ, 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 केऊ. तुला सांगितलं होतं ना, जोपर्यंत ते गाणं तुला मिळत नाही तोपर्यंत इथे यायचं नाही म्हणून. काय शिकवणीचा पहिला नियम मोडलास तू. ठीक आहे, आता उद्यापासून आपली मला शिकवण. सापडलंय ते गाणं. काय काय? शिष्यवर अविश्वास. पुन्हा पुन्हा? अरे बापरे. ते गाणं ना कलंकिनी कोंका बुट्टे या बंगाली फिल्म मधलंय आणि परवीन सुलतानांनी ते गायलंय. आणि तुला माहितीये का, आर.डी. बर्मननी त्याला चाल दिली आणि तीच चाल ना त्यांनी हिंदी फिल्म मध्ये सुद्धा वापरली आहे. बेमिसाल त्या फिल्मचं नाव. आणि ते गाणे एरी पवन ढूंढे तुझे मेरा मन चलते चलते, बरोबर ना? नाही, हे सगळं ठीक आहे, पण हे गाणं तू कसं काय शोधलंस? इम्पॉसिबल आहे हे. अरे माझ्या पप्पांचे एक मित्र आहेत ना, ते बदलापूरला राहतात आणि त्यांच्याकडे जुन्या गाण्यांचा खूप सारा स्टॉक आहे. मी त्यांच्याकडे गेले आणि सलग 350 तबकड्या ऐकल्या, तेव्हा कुठे मला हे गाणं सापडलंय. मग कधीपासून सुरू करायची आपली शिकवणी? क्या बात है. पूर्वीच्या काळी मोठमोठे गुरु आपल्या शिष्यांना कठीण परीक्षा द्यायचे आणि त्या परीक्षेत ते पास झाले की मगच त्यांना शिकवायचे. काय बोलले? तुझी ही शिष्या कठीण परीक्षेत पास झाली, तेव्हा आता तुला तिला शिकवावंच लागणार. कैवू? केऊ नाही, केऊ सर. बोल. हे बघ प्रगल्भा, तू अशी भूतासारखी माझ्या मानगुटीवर बसून राहिलीस ना, तर मला घाबरायला होतं आणि मी घाबरलो की मला गाता येत नाही. मग मी गाऊन दाखवू का? मी ना ऑफिस मध्ये गाण्यासाठी काही गाणी निवडलीत, मी ती तुला गाऊन दाखवते. त्यातलं कुठलं गाणं मी ऑफिस मध्ये गावते ते तुम्हाला सांग ना. कशाला शिक्षा, नको ना. पहिलं गाणं जाने जा मेरा ये हुस्न जवा 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 तेरे. बस 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 बस. मी दुसरं गाणं गाऊन दाखवू का? नको. हुस्न के लाखों रंग कौन सा रंग देखोगे. बस बस बस. काय झालं? मला गायला बरं जमत नाहीये का? नाही, काय होतंय ना प्रगल्भा, तू खूप पोचलेलं गाणं गायचा प्रयत्न करतेस पण तुझा आवाज तिथपर्यंत पोचत नाहीये. हा प्रॉब्लेम होतोय. काही काय सांगतो सिंगर. मग आता ऑफिस मध्ये कुठलं गाणं गाऊ मी? भजन येतं तुला? एखादं भजन तुझ्या पर्सनॅलिटीला नक्की सूट होईल. गा ना एखादं भजन. भजन नको, भजन नको, पोचलेलं गाणं ऐकायचंय. नाही नाही, ते मला हे भोजन ऐकू आलं म्हणून. भोजन नाही रे आशुतोष, भजन. हा, येतं का एखादं भजन? हो. गा ना. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रभाव पांडुर. बास 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 बास. काय झालं? सूर जुळत नाहीये का? नाही, सूर तर जुळत नाहीच आहे, पण भावही मिळत नाहीये. आपण ना असं साधं गाणं एखादं गाऊया, म्हणजे त्यांनी सुरुवात करूया. नाच रे मोरा वगैरे. त्यापेक्षा सोपं गाणं येतं ना मला. कुछ कुछ होता है मधलं ते नाही का, तुम पास आए यूं मुस्कुराए तुमने न जाने क्या सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूं हाय केवू केवू होता है क्या. तू उठ 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 उठ. काय काय काय?
काय करतोयस तू आशुतोष? काय करतोयस? काय केलंस तू आता? मी ते तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी रिदम मध्ये ठोकत होतो. रिदम? अरे कुछ कुछ होता या गाण्याला भजनी ठेका दिलास तू. हा, असा कसा रिदम? जा तू, जा इकडनं, चल जा. काय 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 मला का बोलतो? हा, मला का बोलतो? हा, तुला सांग ना, सूर नीट शिकवता येत नाही, माझ्यावर का डाफरतो? मला सूर शिकवता येत नाही? मग दे तुझा हात दे. मग मला ना एखादा फास्ट रिदम वाजवा असं वाटतोय. प्रगल्भा, तुला दाखवतो फास्ट रिदम याच्या हातावर वाजवूया आपण. माझ्याकडे गुरुदक्षिणा नाहीये तुला द्यायला. दे ना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दे ना तुझा. मला सॉरी. थांब ना, ये ना इकडे, दे ना गुरुदक्षिणा. थांब ना. केऊ, शांत शांत हो बरं, शांत हो. त्रास करून घेऊ नको. मी पाणी आणू का तुझ्यासाठी? तू शांत हो प्लीज. तू जा, आपण नंतर पिऊया पाणी. जा तू आता. नाही, मी पाणी देते आणि मग जाते. हा, शांत हो. हाय रेश्मा. हाय, कशी आहेस? मी मस्त. ऐक ना, केऊला जरा, आय मीन केऊ सरांच्या घशाला कोरड पडलीये, जरा सरबत करतेस प्लीज? करते ना. तू किती छान आहेस ग रेश्मा. तू इथे राहायला आलीस ना, ते एक बरंच केलंस. तू याच्या आधी ना सगळ्यांचे खूप हाल व्हायचे ग. म्हणजे खाण्यापिण्याचे खूप हाल व्हायचे, त्यामुळे सगळ्यांना सॅमच्या कट्ट्यावर जाऊन खायला लागायचं. मला खूप काळजी वाटायची, बाहेरचं खाण्यामुळे तब्येत वगैरे बिघडली तर. घरातलं सगळं जेवण तूच करत असशील ना? ती मीनल, तिला काही जमतच नसेल. हा अगं, असं काही नाहीये, तिला उत्तम येतो स्वयंपाक. वाटत नाही. अगं हो, जरा बिझी असते ना पण ऑडिशन वगैरे. हो, आणि काय आहे, कधी कधी माझं शूटिंग पण असतं ना, म्हणजे बऱ्याचदा असतंच की. मीनल, हाय, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मस्त. आणि नागागोर काका कसे आहेत? तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची? हो, बरी आहे. अगं, तुला सांगायचंच राहिलं, म्हणजे कैवल्यला जेव्हा कळलं ना पहिल्यांदा की तू त्याच्याकडे येणार आहेस, इतका खुश झाला माहितीये तो. हो, म्हणजे आम्हाला विचारत होता की येईल ना मला शिकवता, जमेल ना वगैरे वगैरे. हे असं सगळं बोलला केऊ माझ्याबद्दल? हो ग. आणि मला सांग, नीट शिकवतोय ना तो? म्हणजे तुला मजा वगैरे येते ना? हो, खूप मजा येते. हे घे. किती छान आहेस तू मीनल. अगं, चाललीस कुठे? पिऊन तर बघ. पिऊन बघू? हो, म्हणजे कैवू सरांना द्यायचंय ना, म्हणजे कन्फर्म कर नीट झालंय की नाही. अगं, हे का ग, चांगलं नाही झालं? काही नाही, छान आहे, मस्त आहे. कमाल आहे, छान आहे असं म्हणाली आणि तोंड वाकडं केलं. हिचं ना मला काही कळतच नाही. आता कळेल. काय आहे, निदान आता तरी खाल्लेल्या मिठाला जागेल कार्टी. म्हणजे मी ना, अगं आय लव्ह यू. हे तुमचे समोसे, तुम्हाला समोसे विमोसे देऊन झालेले बंड आहे. काय कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक लागली तर मागवा. हा, आहे बनात. प्यार होता है दीवाना सनम. हाय केऊ. सॉरी केऊ सर. ऍक्च्युली मला ना तुला काहीतरी द्यायचंय. देऊ? आता मी नाही म्हणलं तरी तू थांबणार आहेस का? बरोबर ओळखलंस रे. थांब, देते. हे घे. काय हे? टी शर्ट. हे बघ प्रगल्भा, मी असा अर्धवस्त्रांकित असतो याचा अर्थ माझ्याकडे कपडे नाहीयेत किंवा कपडे विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत असं नाही. मला हे असं राहायला आवडतं म्हणून मी असं असतो. अरे ते मला माहितीये, पण आता तू मला इतकं गाणं शिकवणार तर मग मी तुला काही द्यायला नको का, म्हणून आणलंय गुरुदक्षिणा म्हणून. घे ना. मी नाही घेऊ शकत ही गुरुदक्षिणा. अरे असं रे काय करतोय?
मी मी एवढ्या प्रेमाने आणलंय स्वतः चॉईस करून. नाही नको ना म्हणूस. तुला तुला माझी शपथ आहे. घे नाही घेणार. घे ना. नाही. तुला घ्यावंच लागेल. घे. थँक्यू. सो स्वीट ऑफ यू. गौर से देखिए, घोर कलयुग में एक शिकाऊ शिष्या ने एक दिखाऊ गुरु के लिए ये गिफ्ट लाया है. अशी बघू टी शर्ट. नीट बघा ना मॅम, आणि मला नक्की सांगा या टी शर्टचं नक्की प्रपोज काय प्रपोज आहे? फक्त गुरुदक्षिणा का अजून काही वेगळं विशेष? हे वा, तिने दिला याला टी शर्ट. एक कैवू, मग तू काय देणार तिला? माठ. माठ? नाही, रिकामा माठ. तुझं डोकं रिकामा माठ आहे. अगं तो ऑलरेडीच देतोय ना म्युझिकचं नॉलेज. तसं नाही आशू. लव्ह मध्ये ना असंच असतं. त्याने आपल्याला काही दिलं ना तर आपण पण त्याला काहीतरी द्यायला लागतं. ना लव्ह मध्ये म्हणजे आपला केवू पागलबाच्या प्रेमात पडलाय. फायनली सूर जुळले. टी शर्ट मस्त आहे रे. मस्त. तुला बसतोय? हो, बघू का? बघू ना. बसतोय का? बसतोय का? असं बसतोय? पाठीत बसतोय? बसतोय पाठीत? पायावर बसतोय. कैवल्य टी शर्ट लागतोय. टी शर्ट लाग. अरे टी शर्ट लाग. सांग ना, बसतोय का? बसतोय? अरे लागतोय. बसतोय. पागल बा. मी डोळे पण करते. थांब थांब. अरे हसताय काय? मदत कर ना आशू. अरे आशू काय करतोय यार? प्लीज प्लीज. जा 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 जा. Anna? Nice t-shirt, huh? Thank you. घे ना. क्यू? I'm ready. आपण सुरुवात करूयात. क्लासला? हो, म्हणजे काय? आमचे कैवल्य गुरुजी कधीपासून तुमची वाट बघतायत. हो? चकोर कधी येणार? पागलबा कधी येणार? ठीक आहे, ये बस. हो. तर काल कुठे होतो आपण? आपण काश्मीरला. नाही. ड्रीम मध्ये नाही, रिअल मध्ये कुठे होते तुम्ही असं सर विचारते. आणि डू यू माइंड? नो चलो. कसं ना प्रगल्भा, ही थर्ड क्लास लोक इथे उभी असताना क्लास घेणं शक्य नाहीये. सो आपण इथे जाऊन बसूया. तुम्ही उभे राहा इथेच. ओके? तर काल कुठे होतो आपण? रियालिटी मध्ये. काल मी जे सोप्पं गाणं म्हणून दाखवलं त्याहून अजून एक सोप्पं गाणं मी शोधून आणलंय आणि ते मी गाऊन दाखवू. त्याहून सोप्पं गाणं? हो. ओके, प्लीज. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की,
है यकी बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार की. वा मस्त. आवडलं? काय 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 मस्त काय हा मस्त काय. आणि हे बघ प्रगल्भा, हा तू ना फक्त सुरात गायचा प्रयत्न कर. या ज्या ऍक्शन्स करतेस ना त्या करायच्या नाहीये. कम ऑन. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर. पप्पू पप्पू स्केल स्केल. नाही 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 आहे ना स्केल तुझ्या मागे, तर तिला का डिस्टर्ब करते? असं तू गप रे, तुला काय माहिती नाही. हे बघा ऐक. इंतहा हो गई इंतजार की, आईना कुछ खबर मेरे यार की, ना 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 ना. ॲना मला एक सांग, तुला गाण्यातलं खूप कळतं का ॲना? म्हणजे सुरात तर तू कधी नसतेसच, पण चालही बदलून टाकतेस गाण्याची. सगळं कसं ट्विंकल ट्विंकल असेल? गप असू तू. कैवल्य मला सगळं कळतं. हे बघ मी एक्सप्लेन करते. म्हणजे चाल वेगळी, व्हॉल्यूम वेगळं आणि स्केल वेगळी. हा थांब तुला सांगते. स्केल म्हणजे बघा. नको नको प्लीज प्लीज शांत हो. आणि व्हॉल्यूम म्हणजे नको. निघून जा इथून. सिरियसली क्लास घ्यायचा प्रयत्न करतोय ना मी. निघून जा इथून आत्ताच्या आत्ता. हे घर माझं पण आहे, मी नाही जाणार इथून. मी तुला घरातनं बाहेर जायला सांगत नाही आहे ना. मी तुला फक्त इथून आत्ता निघून जायला सांगतोय. मी इथे क्लास घ्यायचा प्रयत्न करतोय. प्लीज जा इकडून. पुन्हा कैवल्य तुला तिकडे बघ. आहे ना केऊ. सॉरी. चिडू नकोस ना रे. नाही हे बघ प्रगल्भा, हा आत्ता माझा मूड नाहीये. तू जा. आज सुट्टी आहे क्लासला. तू तयारी करून ये. उद्या आपण परत बसू. जा. एक सांगू? सांग. मी दिलेला हा टी शर्ट ना तुला खूप छान दिसतोय. केऊ एक सांगू, मी दिलेला हा टी शर्ट ना तुला एकदम छान दिसतोय. कैवल्य काम बोलतो मला असं सारखं. मी ना त्या कैवल्याशी अजिबात बोलणार नाही, अजिबातच नाही. काय बबडा काय झालं? मिनल प्लीज. काय बबडा काय झालं असं म्हणायला मी लहान नाहीये आता. तुम्ही सगळेच ना मला खूप मूर्खात काढता. खरं तर मी हुशार आहे खूप. ओके ठीक आहे. आता सांगणारच का खरं खरं काय झालं ते? काय नाही. कैवल्य ना आपला कैवल्य त्या प्रगल्भाचा क्लास घेत होता गाण्याचा, तर मी त्याला करेक्ट केलं तर तो चिडला माझ्यावर. काय काय काय? तू कैवल्यला करेक्ट केलंस? हो. गाण्यात? हो. का? का म्हणजे त्याला व्हॉल्यूम आणि स्केल मधलं कायच कळत नव्हतं. व्हॉल्यूम आणि स्केल. अगं ॲना, त्याने तुला कधी फॅशन मधलं काही सांगितलंय का? मग तू कशाला सांगायला गेलीस? मिनल, कोणी मला फॅशन मधलं सांगायची काय गरज नाही. मला सगळं कळतं. प्रगल्भ ऑल्सो अग्रीज. प्रगल्भा हा? आता ती काय बोलते हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही सांगतोय ते आम्ही मूर्ख. आणि ती काय मोठी काय मनीष मल्होत्रा आहे का? तिला कळतं का सगळं? एवढं जर तिचं कौतुक असेल ना तर मग माझं फॅशन तिच्यापेक्षा जास्त चांगलं आहे ना. तुला कोणी सांगितलं का? तुला कोणी सांगितलं तुझा फॅशन सेन्स चांगला आहे म्हणून? आणि खरं तर तुझा फॅशन सेन्स तिच्या फॅशन सेन्स पेक्षा खूप वाईट आहे. माझा वाईट आहे? हो. ये ये दाखवते तुला. हे बघ. हे काय हे काय हे काय आहे? हे काय वाईट आहे? सगळं वाईट आहे. बघ बघ बघ. हे चांगले हे चांगले सगळे टॉमबॉयज कपडे. हा आणि हे काय? हा झिरमिळ्या काहीतरी लाल गुलाबी काय काय तर म्हणे हाट. हे कपडे कोणी घालतं असं? हा फालतू घाणेरडे कपडे ते. पण मी रोज घालतोय. गबाळच. पण मी खरंच रोज घालतोय. अरे तुझं नाही ना हिच आहे. तुम्ही कपड्यांवर न भांडताय का? सुजाता मिनलला सांगा मला काय पण बोलते ती. मी तिला कधी बोलले की बॅड ऍक्टिंग करते म्हणून? बोलले मी तिला कधी? मग ती माझ्या फॅशन सेन्स बद्दल का बोलते? मीनल अगं काय चाललंय? हे बघ ती इकडे येऊन मला सांगते. मला म्हणते की प्रगल्भा असं म्हणाली की माझा फॅशन सेन्स वाईट आहे. ए त्या प्रगल्भाचं शायनिंग माझ्यासमोर येऊन मारायचं नाही, कळलं ना? एक मिनिट. आत्ता मला कळलं काय चाललंय ते. हे बघा,
तो नागावकर, रेश्मा इथे राहते, हा इश्यू सोसायटी मीटिंग मध्ये मांडू नये म्हणून सगळा खटाटोप चाललेला आहे. किमान रेश्मासाठी 3-4 दिवस ऍडजस्ट करा. ओके? आणि त्या मूर्ख प्रगल्भावर ना आपल्या घरात भांडणं झालेली मी खपून घेणार नाहीये. ओके? स्ट्रेट लाईनीत बाहेर चाललोय मी. दार इकडे का तिकडे, तिकडून चाललोय मी. विनल का बोलले तुम्हाला असं? मी शायनिंग मारते? मी कधी केलं असं? मी किती स्वीटली वागते सगळ्यांशी. तू बोल ना काहीतरी. मीना बोल काहीतरी. नको बोलू तू ना बॅड गर्ल आहे. नको बोलू तू. मी चालले काय बोलल्याकडे, जाते मी त्याच्याकडे.